लागलेली गरज एखाद्यामुळं चल चल लागलेली गरज एखाद्यामुळं आपल्याला आपण रात्रीचा दिवसाची रात्र केली आणि आपल्याला वाईट वेळेस होऊन तीच येत नाहीत. वाटेवरून चालता चालता जरी आपण पडलो तरी कोण म्हणणार नाही कशावर पडलो. ह्यामुळं आता का आपली परिस्थिती जशी असेल तशी कधी हार म्हणणार हायात समाधी राहायला शिका. लई टेन्शन घ्यायचं नाही कोणाचं. कुणाला कसं वाटेल तसं करून द्यायचं आपल्या परीनं आपण. आणि का तुम्हाला सांगतो आता ही तुम्हाला दिसत असेल ही मागचा रस्ता तुम्हाला हे अगोदर पण दावला रस्ता ह्याकडे त्याकडे गेलाय दोघांनी मिळून केला. मग ती दोघांनी जरी मिळून केला म्हणून काय झालं, परंतु हक्क पण दोघाचा राहिला ना. फॉलोअर्स करा आणि कमेंट करून सांगा कुणाचा हक्क आहे. दोघांनी केल्यावर कुणाचा राहिला हक्क म्हणल्यावर आपण रस्त्यानं चालतोय म्हणल्यावर माती काय चिटकून जाणार आहे का? नाही. तसं उभ्या जिंदगीमध्ये कुणी काय बोललं काय आणि कुणी काय नाही बोललं काय आपल्या अंगाला काही चिटकत नाही. कारण की आपण स्वतःच्या पायावरती चालता आणि बोलता जरी आपण मोठं व्हायचा प्रयत्न केला तरी कोण म्हणणार नाही कशा पाय तू बोलतोय कशा पाय करतोय. म्हणून हे या भरोश्यावर राहू नका. कारण की आपल्यावरती वाईट वेळ असल्यावर कोण सुद्धा सावरायला येत नाही. माणसाला सुद्धा पावसाची गरज तेव्हाच पडते जेव्हा रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र तापून गरम झाल्यावरती काय करावं ते समजत नाही. तसं उभ्या जिंदगीमध्ये एक ना एक दिवस प्रत्येकाला गरज पडते. त्यामुळं आपण काय करणार आहे तेवढं कोणाला कळून देऊ नका. त्यांचं ऐकल्यानं आपल्याला काही समजणार नाही. कारण की आपल्यावरती वाईट वेळ आहे म्हणून आपल्या हातानं स्वतःच्या डोळ्यातनं पाणी आलेलं पुसावं लागतं आहे. आणि कोण म्हणणार नाही तू कशा बाहेर एवढं टेन्शन घेतोय कशा पाय नाही. कारण की फ्युचर घडवण्यासाठी स्वतःच्या हिमतीवरती उभं राहून करावं लागतं आहे. दुसरी सांगतील म्हणून त्यांचं ऐकून आपल्याला काय येणार नाही हो. म्हणून आपण काय करणार आहे ह्याकडे लक्ष द्या आणि उभ्या आयुष्यामध्ये आपल्या रस्त्यानं आपण चालायला शिका. दुसऱ्यावर लय भरोसा करू नका. दुसऱ्यावरती लय बोजा ठेवायचा प्रयत्न करू नका. कारण की आपल्यावरती जरी चालता जरी ठेच लागली तर ती रागात आपल्याला निघणार आहे. झालेल्या वेदना रात्रीचा दिवस परिस्थिती बिकट जरी असली तर तिकट जरी असली तर आपल्याला स्वतःच्या हिमतीवरती बनवायचा प्रयत्न करायचा असतो. कारण की आपल्याला रात्रीचा दिवसाची रात्र परिस्थिती कसली असते तर ती बनवावं लागते. आपल्याला होऊन बनवावं लागतं. मायबापावर बोजा ठेवून काही उपयोग नाही. ह्यासाठी माझ्या भावासारख्या दोस्तांनो लय टेन्शन घेत नाही आणि देत पण नाही असं म्हणून समज नका. कारण की फ्युचर घडवण्यासाठी स्वतःला रात्रंदिवस मेहनत करावं लागते. तेव्हा कुठे सुकलेलं झाडाला पाणी घालून पुन्हा ज्याला ती झाड फुलतं तसं त्याला सुकलेलं झाड नव्यानं पालवी फुटते. तसं जिंदगीमध्ये सुकलेल्या झाडामध्ये कोण तर आपल्याला सांगणार असले त्यांचं ऐका जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सूर्यसुद्धा आपला कसा उगवला आहे मस्तपैकी. कारण की त्याला पण माहीत आहे आपण फ्युचर असू नाही तर नसू. कारण की आपल्याला काय करायचं आपल्याला करावं लागणार आहे. दुसऱ्याला विचार करण्यात मजा नाही आणि करू पण नका. कारण की आपल्यावर वाईट वेळ असल्यावर कोणी येऊ शकत नाही. आपलं बोलायला शिका. कोणाच्या लांजा लापाड्या करून कोण मोठं होऊ शकत नाही. कष्ट केलेलं पैसे पुरत नाही तर फोकाचं कवा पुराचं पैसे. म्हणून लई टेन्शन घ्यायचं बसायचं नाही. जसं असेल त्यात आनंद मानाचा आणि लई टेन्शन घेण्यात काहीच मजा नाही. आपला एक दिवस काळ वाईट असला चांगला तर येईल ना. आणि आपल्याला 17 जण बोलू द्या आपण काय करतो त्याकडे फक्त लक्ष द्या. आणि वाईट परिस्थिती जरी असली तर सामोरं जायला शिका. कारण की त्या वाईट परिस्थितीच्या पुढं आपण नाही गेलं म्हणून काय चालणार नाही. आणि आपण पोटाला नाही खाल्लं म्हणून आपलं स्ट्रॉंग शरीर राहणार नाही. आणि चांगला खाल्ला म्हणून आपण काय तंदुरुस्त राहणार नाही. आपली शिळी भाकर असू देत 2 दिवसाची पण ते खाल्लं तर इकडं हॉटेलवर खाण्यापेक्षा त्या हॉटेलवरची भाकरी मागं सरते घरची. कारण की आपलं चालतं घेऊ तसं जीवनामध्ये आपण कष्ट केलेलं आपल्याला येतं हे कधीही चक्रात राहू द्या. आणि फॉलोअर्स लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोच तर भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय. सत्य परिस्थिती.